माझी आई ना खूप छान पन्ह बनवायची. खरंच आईच्या हातची सर कशालाच नाही, नाही का? मला आठवतंय चैत्र गौरीच्या हळदी कुंकाला आई बरोबर ना मी तिच्या सगळ्या मैत्रिणींकडे जायची हळदी कुंकाला. आणि तिकडे तिच्या मैत्रिणी ते घरी बनवलेलं मस्त पन्ह आणि घरी बनवलेली वाटली डाळ. आहा, आठवण झाली तरी अजूनही तोंडाला पाणी सुटतं. चला तर आज आपण मस्त पैकी पन्ह बनवूया. पण आईच्या हातची सर मात्र काही त्याला येणार नाही हा, हे मी अगदी मनापासून कबूल करते. रेसिपी करताना मी मध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगत असते, त्याच्यामुळे ना व्हिडिओ पूर्ण बघा. अर्थात काय होतं, रेसिपी करता मला जी माहिती आहे ना ती आपसुकच सांगितली जाते, म्हणून त्या टिप्स मध्ये येत असतात. तर त्या छोट्या छोट्या जरी टिप्स असल्या ना तरी त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती ना खूप सकारात्मक पद्धतीने होत असतात. त्यामुळे या छोट्या छोट्या असल्या तरी त्याच्याकडे ना लक्षपूर्वक आणि त्या सातत्याने छोट्या छोट्या टिप्स करत जा, म्हणजे त्याचा फायदा आपल्याला लॉंग टर्म मध्ये दिसेल. आता आधी ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. हा देठाकडचा भाग असतो ना हा थोडा कापून घ्यायचा. हे बघा, पुढचं देठाचं कापल्यावर इथे तो चीक निघालाय. तो चीक आपल्याला नकोय, म्हणूनच हा देठाकडचा भाग आपण कापून घ्यायचा. आता या सगळ्या कैऱ्या आपण प्रेशर कुकर मध्ये शिजवून घेऊयात. आता प्रेशर कुकर मध्ये खाली पाणी घालायचं, पण कैऱ्या ठेवलेल्या भांड्यामध्ये पाणी घालायचं नाही, ते तशाच शिजवून घ्यायच्या. आता रेग्युलर कुकर मध्ये 2 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या. आता मी ह्या कैऱ्या इन्स्टापॉट मध्ये शिजवून घेते आणि प्रेशर कुकरला 15 मिनिटांसाठी लावून देते. चला आता झाकण उघडते. आपल्या रेग्युलर प्रेशर कुकरच्या पण 2 शिट्ट्या झाल्यावरती प्रेशर पूर्णपणे गेलं, आरामात झाकण उघडता येईल तेव्हा ते उघडायचे. आता या कैऱ्या जरा थंड करायला ठेवून देते. हे बघा, छान शिजले आहेत. हे बघा, गरम आहेत, जरा थंड होऊ देत. आता ह्याची साल काढून आपण ह्या कैरीचा सगळा गर काढून घेऊयात. सालीचा गर असा ना अलगद चमच्याने काढून घ्यायचा. आता पन्ह करण्यासाठी कैऱ्या शिजवून का घ्यायच्या असतात हे तुम्हाला माहिती आहे का? मी सांगते तुम्हाला. कैऱ्या शिजवून घेतो आपण कारण कैऱ्या शिजवल्यावर ना त्या शरीराला आतून आपल्याला थंडावा देतात, आणि आपण पन्ह केल्यावरती ना त्याच्यावर अजिबात बर्फ घालून घ्यायचा नाही. ते रेकॉर्डिंग करताना दाखवायला वगैरे असा टुपुक्कन बर्फ टाकतात, ते दिसायला खूप छान दिसतं, पण त्याचे परिणाम आपल्या शरीराच्या आत चांगले होत नाही. त्यामुळे पन्ह प्यावं पण बर्फ न घालता. आता हा सगळ्या कैऱ्यांचा पल्प काढून झालेला आहे, तो चांगला आपल्याला एकसंध करायचा आहे. तर आपल्याकडे बटाटा मॅश करायचं असतं किंवा पावभाजी मॅश करायचं असतं, त्याने तुम्ही असं मॅश करू शकता, किंवा हँड मिक्सीने मॅश करू शकता लो सेटिंग वरती. किंवा तुम्हाला जर एकसंध सगळंच अगदी हवं असेल, काहीच मध्ये चंक नको हवे असतील, तर मिक्सर मधनं काढलं तरी चालेल. आता मी हे हँड मिक्सी मध्ये लो सेटिंगवर थोडंसं करून घेते, कारण ते छोटे छोटे चंक्स राहिलेले ते छान लागतात, ते आवडतात आम्हाला. आता याच्यामध्ये मी पाम जागरी ऍड करते. ती पावडर फॉर्म मध्ये आहे, त्याच्यामुळे ती विरघळायला सोपी जाते. तर पाम जागरी घालते मी ह्याच्यामध्ये. काळं मीठ आणि वेलची पावडर. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात. बघा, मस्त एकसंध झालंय आणि छान रंग आलाय त्या पाम जागरीचा. साखर घातल्यावरती स्वच्छ असं व्यवस्थित पांढरं शुभ्र किंवा पिवळसर असं दिसतं. पण सगळ्यांनाच माहिती आहे, साखरेपेक्षा कधी पण गूळ चांगला, गुळापेक्षा पाम जागरी चांगली. आता जर का भरपूर पन्ह बनवायचं असेल तर ह्या सगळ्याच्या मध्ये पाणी घालायचं, पण एवढं जर सगळं पन्ह बनवायचं नसेल तर थोडंसं हे मिश्रण काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये.
आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं. हा चमचा ह्याच्यात घालून पाण्यामध्ये घालून परत ह्याच्यात ठेवायचा नाही. ह्याच्यामध्ये आपण बिलकुल पाणी ऍड केलेलं नाहीये, ही बाजूला ठेवते. त्या सगळ्याचं जर का पन्हं बनवलं नाही ना तर ते मिश्रण एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आणि घट्ट झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. या कैरीच्या कोई पण टाकून द्यायच्या नाहीत, त्या आपण आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये वापरायच्या. त्या कैरीची छान चव उतरते त्या भाजीला किंवा आमटीला. आता थोडंसं हलवून घेते आणि ह्या वेळेला ना आता थोडंसं चाखून बघायचं. जर का कमी गोड वाटलं तर ती पामजागरी टाकायची, ती पावडर फॉर्ममध्ये असते, ती मिक्स होते. जर मीठ कमी वाटलं तर ते काळं मीठ याच्यामध्ये घालायचं. आता ह्या पन्ह्याला ना आपल्याला सात्विक संध्याचा टच द्यायचा आहे. तर काय करायचंय, सब्जाचं बी मिळतं भारतामध्ये, ते आणायचं, ते भिजवायचं आणि ते ह्या पन्ह्यामध्ये घालायचं. किंवा हे असे भिजवलेले चिया सीड्स घालायचे. आता इथे अमेरिकेमध्ये ना कैऱ्या मिळतात, पण त्या अजिबातच आंबट नसतात. त्यामुळे ह्या पन्ह्याला ना अजिबातच आंबटपणा येत नाही. आता मी ह्या कैऱ्या शिजवल्यावर मी चाखून बघितलं, अजिबात आंबट नव्हत्या. त्यामुळे एक आयडिया काय आहे, त्याच्यामध्ये आपण आमचूर पावडर घालायची. ही आमचूर पावडर म्हणजे काय असते, ड्राय मँगो पावडरच असते. म्हणजे तो कैरीचा जो आंबटपणा असतो ना तो ह्याच्यामध्ये असतो आणि त्यामुळे ही आमचूर पावडर पन्ह्यामध्ये टाकलं ना की आहा, सुपर्ब लागतं ते पन्ह. चला, हे झालं आपलं थंडा फंडा पन्ह तयार. बघूया. पहिले आप. चला, आता मी लागते माझ्या पुढच्या हेल्दी रेसिपीच्या तयारीला. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त रहा.